इंडिया वायरल न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव से एक दिल दहलाने वाली खबर सामने आई है। जलगांव शहर के जैनाबाद इलाके में रविवार 22 मार्च की दोपहर करीब 3 बजे पुराने विवाद को लेकर युवक की धारदार हथियार से हमला कर गंभीर रूप से घायल कर दिया था। सोमवार की सुबह करीब 6 बजे इलाज के दौरान युवक की मौत हो गई। मृतक युवक का नाम नितिन नाना काळे, उम्र 35 वर्ष, रहने वाला जैनाबाद जलगांव का है। संदिग्ध आरोपी श्याम तुकाराम सूर्यवंशी को पुलिस ने हिरासत में ले लिया है। शनिपेट पुलिस थाने में घटना का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। जैनाबाद परिसरामध्ये एका तरुणाची निर्घुण हत्या झाल्याची माहिती समोर येते. नेमकं काय कारण आहे, काय समजले? शेंपेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जैनाबाद परिसरामध्ये एक नितीन नाना काळे नावाचा जो व्यक्ती आहे तो आज रोजी सिव्हिल हॉस्पिटलला मयत झालेला आहे. घटनेचा पूर्ववृत्तांत असा होता की त्याचा मित्र आहे श्याम सूर्यवंशी. ते श्याम सूर्यवंशी जो मित्र आहे त्याने काल जुन्या वादातून चॉपरने त्याच्या घरी बोलवून दारू पिण्यासाठी घरी बोलवून चॉपरने त्याच्यावर वार केला होता. त्याच्यातून तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्या सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी काल आणलं होतं, परंतु आज रोजी तो मयत झालेला आहे. सर, संशयित आरोपी ताब्यात आहे? बरोबर, संशयित आरोपी आमच्या ताब्यात आहे. पुढील तपास सुरू आहे. तर संशयित आरोपीने काही माहिती दिली, काय कशा करता फोन केला वगैरे काय? नाही, तो तपास सुरू आहे. फक्त कुटुंबियाकडून आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की त्यांचा जुना वाद होता. जुन्या वादाची आज रोजी मान्य न्यायालयामध्ये सुनावणीची तारीख होती, त्यानिमित्त तो इथे आला होता आणि जुन्या वादातूनच ही घटना घडलेली आहे. आपल्या भावाचा खून झालेला आहे, नेमकी काय घटना आहे आणि कोण आरोपी? आरोपी श्याम सोनार आहे, आपला सूर्यवंशी आहे श्याम सूर्यवंशी. त्यांनी आला तो घरी, त्याचा पहिला वाद व्हायला होता जुना वादी. तर त्याची आज तारीख होती, तर तो उद्या कॉम्प्रोमाइज करायसाठी आला श्याम घरून त्याला घेऊन गेला. कोणाला? नितीन, माझ्या भाऊला नितीन काळेला त्याला घेऊन गेला आणि त्याच्या घरी नेला. त्याच्या घरी तिची आई पण होती, त्याची बाई पण होती आणि आजूबाजूचे लोक, इतर लोक पण होते. त्यांनी बघितलं, त्यानं घरातून त्याला ताणला श्यामनी. आणि अजून त्याच्यावर गाडी होती स्प्लेंडर, ते गाडी पण चढायचे प्रयत्न करत होता त्याने. आणि अजून चापर मारून गाडीवर बसवत होता दुसऱ्याकडे फेकण्यासाठी. तर लोकांनी बघितलं, रेल्वे पट्ट्याकडे लोकांना बघितलं, तर लोक वापस हे होऊन गेले. मग मला कॉल आला, मी मित्रांना पाठवलं आणि भावाला दारू पण पाजली होती त्यांनी. बॉय, आपण कॉम्प्रोमाइज करून घेऊ बा, उद्याची केसची आज ते कोर्टात जाणार होते दोघे. आणि काच मारला होता, त्या दारूची बॉटल मारली होती श्याम सूर्यवंशीने माझ्या भावाला. पहिली तेच केस नील करायची ते चालू होते चाललं. तिच्यानं वादावादी तो घरून घेऊन गेला. माझ्या आईनं पण त्याला आराय मारली, तो थांबला आणि जोरात गाडी पळाली, डायरेक्ट तिच्या घरी नेला. त्याच्या घरी तिची आई पण होती आणि तिची बाईक जामको पोटामध्ये हाताड्या बाहेर पडलेला ते तिथं. त्यांची किती दिवसापासून वाद सुरू होते? त्यांची 2-3 वर्षापासून चालू होती. फक्त माझा भाऊ गोव्याला राहायचा, तो आला होता या केस साठी आला होता तो. तर मग त्याने असं गोड बोलून त्याला घेऊन गेला. आता मागणी काय जातात? मागणी त्याला फाशी व्हायला पाहिजे. आणि हे शेणबेटवाले काय करतात, त्याला लगेच हे करून ते करून लगेच सोडून देता. त्याचं एक वेळेस भरपूर जणांसोबत आहे, त्याच्यावर केसी पण खूपच आहे. आपले गोव्याहून कधी आले होते? माझा भाऊ आला गोव्यावरून 19 तारखेला आला, 19-20 ला आला. किती दिवस झाले गोव्याला? गोव्याला त्याला 1 महिना त्यावर आहे. म्हणजे तो कंटिन्यू जात येत राहतो. पोऱ्याला भेटायला येतो, त्याचा 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला भेटायला येतो तो. आपलं नाव? राजीव नाना काळे.